गुड इव्हनिंग. माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नव्या व्हिडिओसोबत मनापासून स्वागत. तुम्हाला माहीतच आहे, काल तुम्ही एक आमचा क्रिपचा व्हिडिओ पाहिलात आणि आता दुसरा दिवस आहे. थोडासा वेळ तुमच्यासाठी मी काढत आहे आणि नवनवीन क्रिप्स तुम्हाला दाखवत आहे. आता मी आलेली आहे सेंट जॉन द बाप्टिस्टा चर्च न्यू बरामपूर येथे आणि त्यांनी खूप छान असं जिजसचं बेथलेम गावाचा देखावा इथे सादर केलेला आहे. आपण खुद्द ते आता जाऊन पाहणार आहोत आणि त्यांच्या सर्व टीमशी, त्यांच्या फादरांशी आपण जाणून घेणार आहोत त्यांचा आजचा ह्या थीमचा मेसेज काय असेल. आता आपण क्रिपकडे जाणार आहोत. त्यांनी पूर्ण बेथलेम गावाचं दर्शन इथे दाखवलेलं आहे आपल्याला. सिंपल आणि साध्या पद्धतीने केलेलं आहे, पण त्यातून बराचसा काही मेसेज घेण्यासारखं आहे आपल्याला. खूप मेहनत घेऊन त्यांनी ही गुहा बनवलेली आहे आणि असं खूप छान त्यांनी असं क्रिएटिव्हिटी दाखवलेली आहे इथे त्यांची. माझ्यासोबत ह्या चर्चची सर्व कमिटी मेंबर्स उभे आहेत. त्यांच्यासोबत आपण बोलूया आणि त्यांचे मनोगत आपण जाणून घेऊया. आप सभी को क्रिसमस के हार्दिक शुभकामनाएं. आप क्या मैसेज देना चाहेंगे? आप इतना अच्छा मेहनत करके क्रिप्स बनाए हुए हैं, तो आप क्या मैसेज देना चाहेंगे अपने व्यूवर्स को? The crib that is made is the imagination and work of the parishioners put together. Our parish is a family away from our own families. It is a family united in faith, in love. We try to grow up as a family after the example of Jesus' family in Bethlehem. Here there is no one big or small. We have the Father ministering to us the gospel, and as per the gospel we live the gospel message given to us by Jesus to take away every fear and keep us trusting the Heavenly Father, so that one day we all can be in heaven, the big family. Thank you. Happy Christmas. Happy Christmas. आता मी बिशप हाऊसला आलेली आहे. इथेही खूप छान असा देखावा त्याने तयार केलेला आहे. खूप मस्त वाटली ना. खूप छान. छान वाटते. इथे लग्न सोहळ्यात द्राक्षरस संपला तेव्हा येशूने 6 दगडी रांजण पाण्याने भरायला सांगितलेली होती आणि आपण इमॅजिन करूया की ती हीच असावी. ओसंडून वाहत आहेत. सुंदर असं देखावा त्याने तयार केलेला आहे इथे.
वसईतील नामांकित चर्च. पुढे गेल्यानंतर आपल्या वसईचा किल्ल्याचा देखावा. पुढे वसईचा इतिहास आणि त्याचा वारसा. संत गोन्सालोचा स्टॅच्यू आहे तिथे. लाठी सोडवणारी माता मरियाचा स्टॅच्यू आहे. तर फ्रेंड्स, आता बिशप हाऊसचं बघून झालेलं आहे क्रिप्सचं. आता मी नियर बाय जो कुठे असेल तिथे आपण जाणार आहोत. बघूया कुठला गोठा आपल्याला लवकर पाहायला मिळतो. आता आपण पापडी येथील दमामी गावामध्ये आलेलो आहोत आणि तिथला देखावा आपण पाहणार आहोत. रिअल जो जुना एक देखावा जो आहे गोठ्याचा तो त्याने सादर केलेला आहे. आपल्यासोबत आहेत दमामी गावांतील रोजी आंटी. आंटी, तुम्ही काय सांगाल? हॅपी क्रिसमस. आणि आमचा गोठा आहे, गोठा बघायला सगळ्यांनी यावं अशी आमची इच्छा आहे, कारण आमच्या मुलांनी खूप श्रम घेऊन काम केलेलं आहे. तर आंटीने सांगितल्याप्रमाणे मुलांचा अथक परिश्रम. हल्ली गावात मुलं फार कमी आहेत कारण परदेशी नोकरीनिमित्ताने गेलेले आहेत. तर आंटीने खूप मनापासून त्यांची कळकळ व्यक्त केलेली आहे की मुलांनी अगदी 7 दिवसामध्ये हा गोठा पूर्ण केलेला आहे. तर खास त्यांचं अभिनंदन. आणि अशाच प्रकारची मुलांची सर्वांची एकजूट एकत्र येऊन सर्वांनी अशाच प्रकारे श्रम घ्यावे असं आंटीचं मत आहे. आणि पुन्हा एकदा आपणास विनंती, आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचा बटन दाबून घ्या. काही कामामध्ये मी बिझी होती त्याच्यामुळे मला जास्त अजून गोठे बघायला मिळाले नाही. येता येता आमच्याच गावामधल्या गोठ्यांकडे आम्ही हॉल्ट घेतलेला आहे, थोडा वेळ थांबलेत. आणि आता फायनली आमच्या गावातल्या बावखलामध्ये जसं गेल्या वर्षी गोठा बनवलेला होता तो लोकांच्या आग्रहाखातर तसाच गोठा त्यांनी पुन्हा बनवलेला आहे आणि तो मी तुम्हाला दाखवायला घेऊन जाते आता. त्यावेळेस गावकऱ्यांना जास्त वेळ मिळाला नाही. आमच्या गावामध्ये लग्न भरपूर आहेत, वेळ अपुरा असल्यामुळे गावातल्या मुलांनी अगदी आयत्या टायमावरती छान असा सुंदर छोटासा असा गोठा साकारलेला आहे.
तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवत आहोत. संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनापासून आभारी. थँक्यू.